और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ MIDC भागातील श्री गणेश केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे। 2 तास होत आले तरी आगीची भीषणता कमी झालेली नाहीये। केमिकल कंपनीच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या अनेक केमिकल टँकरला आग लागली होती। दरम्यान या कंपनीमध्ये कोणतेही कामगार सध्या आत नसल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे जीवितहानीची शक्यता कमी आहे। दरम्यान कंपनीमध्ये ज्वलनशील केमिकल असल्यानं ही आग वेगाने पसरली आणि त्यामुळे आजूबाजूच्या केमिकल कंपन्या या आगीच्या भक्षस्थानी येऊ नयेत यासाठी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या पालिका आणि महापालिकांच्या जवळजवळ 6 ते 7 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम करत आहेत। आणि अजून कारण तरी स्पष्ट झालेलं नाही आहे, पण 1 तास सव्वा दीड तास झालेला आहे। आपण फक्त पाठीमागे गणेश केमिकल नावाची जी कंपनी आहे तिला प्रचंड आग लागलेली होती 1 तासापूर्वी। तर या ठिकाणी आपण मदतीसाठी आनंदनगर MIDC पोहोचलेलीच होती। या ठिकाणी त्यांचे अधिकारी सुद्धा आहेत। आपल्या अंबरनाथ नगरपालिकेचा वॉटर बाउझर आणि एक फायर टेंडर सुद्धा आहे। बदलापूरची गाडी या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे। पण सर ह्या केमिकल जो टँकर आहे त्याला आग कशी लागली? हे पेटलेलं होतं, कारण जे स्पिलेज आहे आतमध्ये जे केमिकल आग लागल्यानंतर रोडवर जे आले वाहताना बघतोय तर हा पूर्ण रोड सुद्धा साईडनी पेटत गेलेला होता आणि तेच फ्लेम पूर्ण या टँकरला 1, 2, 3 हे टँकर त्यामध्ये आले आणि त्याला सुद्दा आग लागली। पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आधी या टँकरला आग लागली आणि टँकरला आग लागल्यानंतर ती आग आतमध्ये गेली म्हणून। एक्झॅक्ट आम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे। डायरेक्ट ब्लास्ट होत होते आणि हे 2 टँकर रस्त्यात होते, त्यांनी पेट घेतल्यामुळे खूप क्रिटिकल झालं। पण आम्ही आता आगीवर मात करण्याचा प्रयत्न करतो। ऑलमोस्ट फायर कंट्रोल झालेली आहे। आता फक्त आम्हाला क्लाउड9 कंपनीमध्ये जाऊन आता फायर फायटिंग करायचं। मिरेकल केबलच्या साईडने केलेलं आणि मागच्या विलेजच्या साईडने पण आम्ही कव्हर केलेलं आहे। आमच्या शर्तीचे प्रयत्न। सर सॉल्व्हंट काय नक्की याच्यामध्ये? ऐका ना प्लीज, आता आम्ही काम करतो ना, आता आम्हाला फक्त जे सॉल्व्हंट काय आहे? 2-3 आहेत, IPA आहे, ऍसिडोन वगैरे आहे। अंदाजे हे बाजूच्या कंपनीवाल्यांनी सांगितलंय। प्रत्यक्ष कंपनीवाले असून आम्हाला म्हणजे कोणी इथे दिसेल नाही, असतील ते आजूबाजूला। कामगार होते आतमध्ये? नाही, प्राथमिक माहिती अशी आहे की आतमध्ये कोणी नव्हतं। ओके। तर आता तो यानंतर फायर कंट्रोल झाल्यानंतर आपण पुढचे करणार आहोत। कोणकोणत्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि किती गाड्या? या ठिकाणी आपण बघतो आनंदनगर MIDC आहेत, 2 त्यांचे फायर टेंडर आहेत। आपल्या अंबरनाथ नगरपालिकेचे 2 आहेत, वॉटर बाउझर आहे, बदलापूरची आहे, उल्हासनगर आहे आणि कल्याणची सुद्धा आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।